या थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिले आहे, एल ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे बघा. एल ची व्हॅल्यू दिली आहे 10 मिली हेनरी. मिली शब्द वापरला म्हणजे काय, 10⁻³ करायचं. काय करणार तुम्ही, जरा स्टॉप करून टाका. 10 मिली हेनरी. ओके. त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स सांगितलेले आहेत त्यांनी क्वेश्चन मध्ये. ते तर समजेल ना नंबर ऑफ टर्न्स म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे क्वेश्चन मेन्शन आहे नंबर ऑफ टर्न्स किती आहे, 200 नंबर ऑफ टर्न्स आहे. ओके. कॅपिटल एन म्हणायचं त्याला. आणि तो म्हणतो डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ कॉइल व्हेन द करंट पासिंग थ्रू द कॉइल इज 4 मिली एंपियर. सो त्याचं म्हणणं आहे की 4 मिली एंपियर जर करंट पास होत असेल तर त्या टायमाला तुम्हाला फाइंड करायचं डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ कॉइल. तो मॅग्नेटिक फ्लक्स किती असणार म्हणजे कोण काढायचे, पाय काढायचे बरोबर. आणि मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द क्रॉस सेक्शन ऑफ द कॉइल व्हेन द करंट पासिंग थ्रू द कॉइल इज. हां मग आता याच्यामध्ये पहा, जो त्यांनी क्रॉस सेक्शन एरिया म्हटलंय है ना, तर क्रॉस सेक्शन म्हणजे काय, पर युनिट लेंथ आला, पर युनिट टर्न आला ना. ते क्रॉस सेक्शन समजलं ना. हा जर एक रिंग सिलेंडर असेल त्याचा क्रॉस सेक्शन घेतला म्हणजे एवढीच रिंग भेटते नाही, एवढा असा क्रॉस सेक्शन एरिया सर्कल भेटेल ना असा. तर एक सर्कल मध्ये एक टर्न बसतं, एक बाउंडिंग असेल ना ती. मग अशा भरपूर बाउंडिंग घेऊन ते पूर्ण सर्कल जॉईन होऊन ते सिलेंडर तयार होतं. कळालं का. हा म्हणजे हे पण असे बाउंडिंग असतात ना असे, मग तसे टर्न्स असतात. कळालं का. मग जर त्यांनी क्रॉस सेक्शन एरिया जर शब्द वापरला मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया, तर मग काय करावं लागेल तुम्हाला, या क्रॉस सेक्शन एरिया एक सिंगल टर्न असते तर याला डिवाइड बाय काय करायचं, पूर्ण टर्न्सने डिवाइड करायचं म्हणजे पूर्ण क्रॉस सेक्शन एरियाने डिवाइड होईल. कळालं का. म्हणजे या फायला डिवाइड बाय नंबर ऑफ टर्न्स करायचं, आपल्याला एका टर्न्सचा फ्लक्स भेटेल म्हणजे क्रॉस सेक्शन एरियाचा फ्लक्स भेटणार. नाही कळलं. एवढंच गोष्ट आहे याच्यामध्ये. आता राहिलं काय याच्यामध्ये फायचा फॉर्म्युला काय असतो. फायचा एंपियर दिलेलं आहे तुम्हाला, करंट किती 4 मिली एंपियर. ओके. सांगितलं ना त्यांनी किती मिली एंपियर मधनं 4 मिली एंपियर करंट जर पास होत असेल इंडक्टर 10 मिली हेनरी मधनं आणि त्याचा नंबर ऑफ टर्न जर 200 असतील तर मग त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया किती असेल. मग एका क्रॉस सेक्शन एरिया मध्ये एका टर्न साठी फ्लक्स किती, तर मग अशा किती टर्न्स आहे त्याच्याकडे 200. सो टोटल फ्लक्स काढायचं त्याला डिवाइड बाय एन करायचं, तुम्हाला फॉर्म्युला भेटेल. ओके. आता फ्लक्सचा फॉर्म्युला काय आपण पाठ करून टाकलेला आहे आतापर्यंत. L इक्वल टू I इंटू I, L इंटू I. L चा फॉर्म्युला आता फाय पण आहे, त्याच्यावर तो फॉर्म्युला तयार झाला. याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू तुम्हाला दोन आहे. L ची व्हॅल्यू टाका, ते 10 इंटू 10⁻³ होणार बिकॉज मिली हेनरी आहे. आणि I ची व्हॅल्यू टाका, ती होणार 4 इंटू 10⁻³ बिकॉज मिली एंपियर आहे. ओके. सो 10⁻³ ते होईल 10⁻⁻6 इंटू आहे ना ते. सो ते होईल 10⁻⁻6 आणि 10 इंटू 4 हे झाले 40. सो 40 10⁻⁻6 वेबर. फ्लक्स कशात मोजतो आपण, वेबर मध्ये. एवढं तुम्हाला फ्लक्स भेटेल. ओके. तुम्हाला फ्लक्स पर युनिट नंबर ऑफ टर्न्स पाहिजे क्रॉस सेक्शन एरियाच्या हिशोबाने. ओके. सो याला डिवाइड बाय काय करणार तुम्ही, n करणार. मग तुम्हाला इथं 200 ने डिवाइड करावं लागेल. सो 200 ने डिवाइड केल्याचा लॉस काय की हा जो खालचे 2 आहेत याला मी असं लिहू शकतो का, 2 इंटू 10⁻². चालेल ना 200 ला 2 इंटू 10⁻². सो हा 10⁻² आणि हा 10⁻⁻6 याचं तर कॅन्सल होईल, तर 10⁻⁻4 उरणार. ओके. किंवा वाढेल होतं ते, नाही वाढेल ते, सेम साईड असेल तर कॅन्सल होतं, वाढणार. हा वरती जाताना मायनस होईल. सो 40 इंटू 10⁻⁻6 आणि तो खालचा वरती येईल तेव्हा 10⁻² होणार. कळालं का. वाढेल तो उलट, सेम असेल तर कॅन्सल करायचं, अपोजिट असेल तर वाढत होते. मग इथं काय होणार, हा इथं आन्सर होणार तुमचं 20. सो 20 इंटू 10⁻⁻6 -2 -8. कळालं. युनिट काय देणार याला, युनिट कसं देणार पहा. याचं युनिट असतं वेबर आणि नंबर ऑफ टर्न्सचं युनिट असतं का, काउंटिंग आहे ते, नॅचरल नंबर आहे तो 1 2 3 4 5 6. त्याला युनिट द्यायची गरज नाही, युनिटलेस क्वांटिटी म्हणून त्याचं युनिट येत नाही. म्हणजे याचं युनिट झालं फ्लक्स पर नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू 20 इंटू 10⁻⁻8 वेबर. एक इकडे सरकवला डिजिट काय फरक पडतो, ते स्टँडर्ड नंबर एक डिजिट नंतर पॉईंट पाहिजे ना. मग त्यांनी एक डिजिट इकडे सरकवलं तर बदला इकडचा एक मायनस. कळालं का. स्टँडर्ड नंबर मध्ये आन्सर का विचार 1 डिजिट नंतर पॉईंट
बोर्डमध्ये इथपर्यंत आन्सर आणून सोडून द्यायचं असतं. क्लिअर ना? तर हे फॉर्म्युले वगैरे जे पार्ट आहेत त्याला ते सोपवून जातं. कॉन्सेप्ट समजला आहे? इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट होतो. आता पुढे पहा. ट्रान्सफॉर्मर आहे ना, म्युच्युअल इंडक्शन बाकी अजून ट्रान्सफॉर्मर बाकी. तर पुढे पहा, इंडक्टन्स इन अ सिरीज ऑर पॅरलल. हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये. याच्यावर 2 मार्क्सचे न्यूमेरिकल बनतील किंवा याच्यामध्ये कॉम्बिनेशन होऊन येते. हा जो अगोदरचा टॉपिक आहे याच्यातच कंबाईन होऊन येतील किंवा 2 मार्क्सचे न्यूमेरिकल जनरेट होतील. ओके, सो दोन्ही केसेस होऊ शकतात. फक्त म्युच्युअल इंडक्टन्स आणि ट्रान्सफॉर्मरवर 2 मार्क्सचे न्यूमेरिकल एवढाच अभ्यास होता आपला बाकी याच्या प्रमाणे. एवढं झालं की काम कंप्लीट. सगळे सॉल्व तुम्हाला असेच पाहायला भेटेल याच फॉर्मॅटमध्ये. फक्त क्वेश्चन पहा, प्रॅक्टिस करा. गाईडमध्ये जर गाईडमधून अभ्यास करा वाटल्यास लागलं तर एखाद हिंट असेल नवीन, ती हिंट लक्षात ठेवा. बाकी सॉल्व ॲज इट इज सेम असते. कळालं का? कारण बेसिक सर्व तेच असणार आहे, ते चेंज नाही होत. इंडक्टन्स इन अ सिरीज ऑर पॅरलल. आपण कॅपॅसिटन्स मध्ये पाहिलं होतं पहा. कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स आणि आता इंडक्टन्स अशा 3 गोष्टी लगातार एकामागे एक आल्यात आपल्या लाईफ मध्ये. सो पहिली गोष्ट होती रेजिस्टन्स. हे तुम्ही 10th पर्यंत स्टडी केलेलं आहे. ओके, कॅपॅसिटन्स हा तुम्ही आता मागच्या चॅप्टरमध्ये स्टडी केला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. आणि इंडक्टन्स हा तुम्ही आता स्टडी करताय. रेजिस्टन्सला तुम्ही आर म्हणतात, कॅपॅसिटन्सला तुम्ही सी म्हणतात आणि इंडक्टन्सला तुम्ही एल म्हणतात. ओके, हा रेजिस्टरचा रिप्रेझेंट करतो. रेजिस्टन्स रेजिस्टरची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. कॅपॅसिटरची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो आणि इंडक्टन्स इंडक्टरची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. रेजिस्टरला सिम्बॉलिकली आपण असं दाखवतो, कॅपॅसिटरला आपण असं दाखवतो 2 प्लेट मध्ये, आणि इंडक्टन्स एक कॉइल असते. कळालं का? फरक समजतोय ना तिघांमधला? हा, हे तिघं मिळून पूर्ण इलेक्ट्रिकल तयार करतात. ठीक आहे, इलेक्ट्रिकल पूर्ण इलेक्ट्रिकल ब्रांच यांच्या बेसवर उभी राहते. ओके, म्हणजे हे समजणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि याचे पॅरलल आणि सिरीजचे कॉम्बिनेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. पहिला प्रश्न इंडक्टन्स आहे, याचे पॅरलल आणि सिरीजचे कॉम्बिनेशन आपल्याला डिस्कस करावं लागेल. किंवा जेव्हा इलेक्ट्रिकल सर्किट होईल तेव्हा पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन एकमेकांमध्ये बनतील आणि त्याला सॉल्युशन आपल्याला करता आलं पाहिजे. सो रेजिस्टन्स मध्ये जर मी पॅरललचं म्हणतोय, पॅरलल कॉम्बिनेशन सर्वांसाठी समजा, मग तो आयदर कॅपॅसिटन्स साठी असो किंवा इंडक्टन्स साठी असो, कसंही असो, मग 2 कॉम्बिनेशन करतो मी, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल नेमकं आहे काय मॅटर. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन आणि इथं सिरीज कॉम्बिनेशन. ओके, सिरीज समजताना कसं असतं, हे पॅरलल कॉम्बिनेशन अशा टाइपचं दिसेल तुम्हाला. हा रेजिस्टन्स असा असेल, हे परत सर्किट असं, हा रेजिस्टन्स परत असा, आणि हे असं सर्किट असणार. कळालं का? याचं पॅरलल कॉम्बिनेशन असतं R1 R2 असं. आणि सिरीज वाले कसे असतात, लाईनशीर असतात. हा असा सिरीज, हा असा सिरीज, आणि हे असं व्होल्टेज सप्लाय. हे सिरीज कॉम्बिनेशन झालं. सो पॅरलल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन, सेम रेजिस्टन्सच्या जागी कॅपॅसिटर येतील आणि सेम याच्या जागी इंडक्टन्स येतील. कळालं का? सर्किट पाहून घ्या फक्त. याच्यामध्ये आपल्याला पॅरलल का म्हणणार, हा जो करंट जातो याच्यातला I, तो करंट I1 आणि I2 अशा 2 फॉर्मॅट मध्ये डिवाइड होतो. कळालं का? करंट डिवाइड झाल्या कारणाने हा जो जंक्शन पॉइंट भेटतो त्याच्यामध्ये डिवाइड होतो, म्हणून त्याला पॅरलल म्हणतो आपण. ते तसं दिसतं म्हणून नाही. कळालं ना? हा, दिसतं म्हणून मारायचं तशाला भाग नाही. बऱ्याच वेळेला सर्किट असं होईल की ते तुम्हाला असं वाटणार नाही की हे पॅरलल येतो, म्हणजे जसं लाईक दिस अशा टाइपचं एक सर्किट आलं आणि हा एक रेजिस्टन्स आहे. तर हे रेजिस्टन्स एकमेकाला कसे आहेत असं विचारलं जाईल, तर तुम्ही म्हणणार सिरीज आहे. असे दिसतात ना लाईन सिरीज, असं स्ट्रक्चर आहे, एका खाली आहे, पण पॅरलल आहे. का बरं? करंट जो इकडे येणार आहे I, तो डिवाइड होणार आहे इथनं I1 आणि I2 मध्ये. जंक्शन पॉइंट आहे ना, तर त्याला दोन वेज मध्ये तो फ्लो होईल. मग करंट डिवाइड झाला म्हणजे याच्यामध्ये I1 करंट जाईल, याच्यात I2 करंट जाईल, म्हणजे हे 2 रेजिस्टन्स एकमेकांचे कोणते रेजिस्टन्स झाले, पॅरलल. कळतंय ना? हा, सेम कन्सेप्ट आहे इंडक्टन्सला सुद्धा आणि कॅपॅसिटन्सला सुद्धा. सो हे सिरीज पॅरलल तुमचा 10 पर्यंत झालेलं आहे. कशाला सिरीज म्हणतात, कशाला पॅरलल म्हणतात, काय काही सगळं. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये मेन गोष्ट असते करंट डिवाइड होतो, व्होल्टेज डिवाइड होत नाही.
एक डिवाइड झाला दुसरा होत नाही. करंट आणि व्होल्टेज आहेत ना, सो करंट जर डिवाइड होतो तर व्होल्टेज होणार नाही. म्हणजे या रेजिस्टन्स मधलं व्होल्टेज आणि या रेजिस्टन्स मधलं व्होल्टेज सेम राहील. ओके, आणि सेम खाली काय गोष्ट होती मग, या ठिकाणी करंट डिवाइड होत नाही पहा, इकडनं जर आय गेला या ठिकाणी तो आय जाईल ना, मग डिवाइड व्हायला चान्स कुठे आहे त्याला. मग या ठिकाणी करंट डिवाइड होत नाही म्हणजे कोण डिवाइड होतं मग, व्होल्टेज डिवाइड होतो दोघांमध्ये, व्होल्टेज मध्ये फरक पडतो. कळलं का? 10th पर्यंतचं बेसिक आहे तुमचे. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये बघा, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स जर R1 आणि R2 असतील, समजा हा R1 रेजिस्टन्स आणि हा R2 रेजिस्टन्स आहे, हा समजा इथं R1 रेजिस्टन्स आणि हा R2 रेजिस्टन्स आहे, ते किती रेजिस्टन्स असू शकतात, R1 R2 R3 R4 व्हॉटएव्हर. क्लियर? सो पॅरलल कॉम्बिनेशन जर असेल तर रिझल्टंट रेजिस्टन्स इज इक्वल टू, रिझल्टंट म्हणजे काय, या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून काय असेल तर 1/R. R म्हणजे रिझल्टंट असतो, तर रेसिप्रोकल घ्यावं लागतं बिकॉज पॅरलल आहे. 1/R1 प्लस 1/R2 एवढं असतं ते. कळलं का? कळलं का? हे पॅरलल मध्ये कॉम्बिनेशन आहे असं. आणि सिरीज मध्ये काय असतं, याचा रिझल्टंट जो आहे तो रिझल्टंट या दोघांची डायरेक्ट सम असतो, अल्जेब्रिक सम. ओके, सो इझी बात आहे. पॅरलल मध्ये रेसिप्रोकल घ्यायचा, रिझल्टंट सुद्धा रेसिप्रोकलच असतो. ओके, आणि या ठिकाणी रिझल्टंट इज इक्वल टू दोघांचे अल्जेब्रिक सम. सो सिरीज आणि पॅरलल कळालं, हे 10 पर्यंत तुम्हाला माहिती असेल. ओके, जसं तुमचं रेजिस्टन्स आहे ऍज इट इज याचं कनेक्शन कोणासोबत आहे, इंडक्टन्स सोबत. हे दोघं सारखे असतात. म्हणजे या हिशोबाने काय झालं, या ठिकाणी 1/L इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 येणार. कळालं का? टोटल इंडक्टन्स इज इक्वल टू 1/L1 प्लस 1/L2 इन पॅरलल कनेक्शन. ओके, आता राहिला प्रश्न सिरीजचा. मग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेमच राहिलं ना, मग इंडक्टन्स, टोटल इंडक्टन्स इज इक्वल टू L1 प्लस L2. हे डाऊट विचार, म्हणजे इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स. रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, सो इंडक्टन्स लक्षात ठेवणं प्रॉब्लेमॅटिक नाहीये. ओके, मग तसं आहे न्यूमेरिकल पडते त्याच्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. मग हे समजलं, या दोघांचे एक्झॅक्ट ऑपोजिट काय असतो, कॅपॅसिटन्स. म्हणजे हे दोघं लक्षात राहिले तर हा तिसरा पण आपोआप लक्षात राहतो. ऑपोजिट म्हणजे काय, मग सिरीजचं पॅरलल लिहायचं, पॅरललचं स्ट्रक्चर सिरीजला लिहायचं. म्हणजे 1/1 स्ट्रक्चर कोणत्या याला होतं, पॅरललला ना, 1/1. तर हे या ठिकाणी कोणाला येईल, सिरीजला, कॅपॅसिटन्स मध्ये. म्हणजे इथं काय असलं पाहिजे, 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. हे डाऊट विचार. आणि या दोघांचं जे सिरीजचं स्ट्रक्चर होतं डायरेक्ट अल्जेब्रिक सम, ती कॅपॅसिटन्स मध्ये पॅरलल आहे. कळालं का? सो कॅपॅसिटन्स इज इक्वल टू C1 प्लस C2. हे डाऊट याच्यामध्ये राहील लक्षात सगळं. सो हे कॉम्बिनेशन जेव्हा बनतील तेव्हा हे कॉम्बिनेशन जेव्हा सॉल्व्ह करायला लागतात, दॅट टाइम हे रूल्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही माहिती नसेल तर पुढे जाता येत नाही. सो याच्यावर सीईटी को कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्वेश्चन विचारते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विचारणार याच्यावर. बोर्डला तेवढं वेटेज नाहीये, बट कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आहे. ओके, बोर्डला तेवढं वेटेज नाही पण कॉम्पिटिटिव्हला राहील. त्याच्या पुढे पहा, हे जे पुढचं डेरिव्हेशन आहे पहा, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. हे ऑलरेडी तुम्ही डिस्कस केलेलं आहे आपण, की जे जेवढं वर्क डन असेल तेवढी त्याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड होते. ओके, झालं का? हे घेतला का पिक? ठीक आहे ना, डस्टर घेऊ दे, डस्टर घेऊ. त्याचं नाव पण चेंज करावं लागलं आता. डस्टर थोडी म्हणता येईल त्याला आता, कलर स्टर वगैरे काहीतरी टाकावं लागलं आहे की नाही. अपमान होता तो पण, त्यांनी लेवल वाढवली त्याची, पण आपण त्याचं नाव घ्यायला तयार नाही. तर एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, हे डेरिव्हेशन जे आहे ना, हे एक्झॅक्ट तुमच्या कॅपॅसिटन्सच्या डेरिव्हेशनला आणले. कॅपॅसिटन्सची मॅग्नेटिक फील्ड किती स्टोर व्हायची, सो पहा कॅपॅसिटन्स मध्ये जी मॅग्नेटिक फील्ड स्टोर व्हायची, म्हणजे कॅपॅसिटन्स किती वर्क करतो इनडायरेक्टली, वर्क डन, किंवा तुम्ही याला समजून घ्या एनर्जी स्टोअर्ड, एनर्जी दोघे सेमच असतात. जर तुम्हाला कोणी विचारलं स्टोअर्ड एनर्जी
किंवा वर्क डन इन कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पाहिलं आपण कॅपॅसिटर मध्ये एनर्जी किती स्टोअर होते किंवा वर्क डन किती होतं, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला. खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. सो हे किती वर्क डन होतं त्याला तुम्ही यू म्हणतात एनर्जीला, किंवा मग तुम्ही इथं वर्क डन शब्द वापरतात डब्ल्यू. ओके, दोघं आर मध्ये एनर्जी स्टोअर्ड और वर्क डन इज इक्वल टू, तो फॉर्म्युला असतो 1/2 CV². पाठ करून ठेवा. ओके, CV², 1/2 CV² म्हणायचं म्हणजे तुम्हाला त्याचं वर्क डन त्याच्यामध्ये असलेली स्टोअर्ड एनर्जी भेटून जाते. याच्यामध्ये CV म्हणजे काय, हा C म्हणजे काय, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. आणि V म्हणजे काय, व्होल्टेज. व्होल्टेज त्या कॅपॅसिटर मध्ये जेवढं व्होल्टेज आहे तेवढं त्याचा स्क्वेअर करायचा इंटू कॅपॅसिटन्स करायचा, त्याला 1/2 करायचं, तुम्हाला त्याच्यामध्ये असलेली स्टोअर्ड एनर्जी किंवा वर्क डन भेटून जाईल. ओके, एनालॉजी समजा, एनालॉजीनी हा क्वेश्चन सॉल्व्ह जातो. कॅपॅसिटर तुम्हाला माहिती आहे, सो ऑब्वियसली इंडक्टरचं पण तुम्हाला एनर्जी किंवा वर्क डन भेटून जाईल. थोडंसं लॉजिकल पण राहा. तर एनर्जी स्टोअर्ड किंवा वर्क डन इन इंडक्टर, इंडक्टर मतलब जर एनर्जी किंवा वर्क डन काढायचं असेल तर सेम तो U और W इज इक्वल टू काय भेटणार. एनालॉजीला नीट लक्षात घ्या. पहा, या ठिकाणी जर 1/2 असेल तर इथं पण 1/2 असतं, तो सेमच आहे कन्सेप्ट. या ठिकाणी कॅपॅसिटन्स असेल तर या ठिकाणी इंडक्टन्स आला पाहिजे, बरोबर ना. कॅपॅसिटन्स इंडक्टन्स आला पाहिजे. कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेज आपल्याला जनरेट करायचं असतं खास करून. या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले कोण करतं, करंट. कारण जेवढा जास्त करंट तेवढा जास्त मॅग्नेटिक फ्लक्स, माहिती ना. सो या ठिकाणी जेवढा व्होल्टेज जास्त तेवढी त्याची कॅपॅसिटी जास्त, तेवढा तो कॅपॅसिटर स्ट्रॉंग असतो. कळालं का. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोण आहे, करंट आहे. जेवढा करंट जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त, तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स जास्त. ओके, म्हणून या ठिकाणी व्होल्टेज जर असेल तर या ठिकाणी महत्त्वाचं कोण होऊन जातं, करंट होऊन जातो, करंटचा स्क्वेअर. कळालं का. मग एनालॉजीने हा फॉर्म्युला आपोआप लक्षात राहतो तुमच्या. किंवा दिसत असेल बरं तिथं 1/2 LI². तर हे L म्हणजे इंडक्टन्स, करंट म्हणजे जे की तुम्ही इनपुट करंट दिलं गेलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी, फ्लक्सला प्रोड्यूस करण्यासाठी, त्याचा स्क्वेअर करायचा इंटू 1/2 करायचं, तुम्हाला वर्क डन किंवा स्टोअर्ड एनर्जी ना कॅपॅसिटर किंवा इंडक्टर भेटून जातं. ओके, कळालं हे. एनालॉजीने लक्षात ठेवा, डेरिव्हेशन तुम्हाला एनालॉजीनेच काढता येईल. तुम्ही आता जरी वाचलं ना तरी पण हे पूर्ण रिपीट झालं आहे बऱ्याच वेळेला. EMF असतो, तो L DI क्वांटिटी असतो, मग त्याच्यात E ची व्हॅल्यू टाकायची, मग L ची व्हॅल्यू काढायची, बऱ्याच वेळेस केलं आपण. ओके, ते वाचलं नाही झालं, महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, हे कळालं का. दोन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, पुढे जाऊ आपण. ओके, 13 नंबरचा टॉपिक काढला गेलाय का. हो, म्युच्युअल इंडक्शन असेल. म्युच्युअल इंडक्शन एक सेल्फ इंडक्शन सारखाच एक प्रकार आहे, जो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे मोटर किंवा याच्यामध्ये. मी एक कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला, कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, बट परत एकदा. ओके, रफ करू. हां, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे चॅप्टर मध्ये आणि कॉन्सेप्ट्स. डेरिव्हेशन वगैरे असं काही जास्त पडणार नाही या चॅप्टरमध्ये. पुन्हा न्यूमेरिकल चॅप्टर असेल मेजरली, आणि फॉर्म्युले न्यूमेरिकल साठी, आणि कॉन्सेप्ट्स 2 मार्क्स आहे. म्युच्युअल इंडक्शन रिप्रेझेंट करा, किंवा शॉर्ट नोट्स ऑन म्युच्युअल इंडक्शन, शॉर्ट नोट्स ऑन सिंपल सेल्फ इंडक्शन, असं अशा टाईपचा क्वेश्चन असतो. ओके, आता म्युच्युअल इंडक्शन आता आपण पहा. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये मोटर वगैरे मध्ये. काय असतं, तुमचे जे मोटर वगैरे असते त्याच्यामध्ये 2 कॉइल सांगितले होते मी तुला, प्रायमरी कॉइल सेकंडरी कॉइल है ना. तर काय होणार, सपोज एक कॉइल मी घेतली, हा एक कॉइल आहे, प्रायमरी कॉइल आहे, म्हणजे मी याला प्रायमरी कॉइल म्हणतो, तर हे 10 लिहितात असं, प्रायमरी कॉइल 10. ओके, हे प्रायमरी दाखवण्यासाठी असतं, समजा प्रायमरी कॉइल आहे. ओके, आणि याला मी एक रेझिस्टर कनेक्ट करतोय. रेझिस्टरसाठी मला रेझिस्टन्स व्हॅरी करायचं आहे, म्हणजे व्हॅरी करणार रेझिस्टन्स त्याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू चेंज होते. याचा जो करंट सप्लाय होणार आहे त्याची व्हॅल्यू चेंज करता येते मला रेझिस्टन्स व्हॅरी केल्याने. या ठिकाणी की कनेक्टेड केलेली असेल, मला की का लागते, कारण मला सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी. ओके, आणि या ठिकाणी व्होल्टेज सप्लाय दिलेला आहे मी त्याला, हाय व्होल्टेज सप्लाय जो की V आहे. ओके, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल मी या साईडला कनेक्ट केले, निगेटिव्ह टर्मिनल खालच्या बाजूला कनेक्ट केले, आणि त्याला वरच्या बाजूला खालच्या बाजूला कॉइल कनेक्ट केली आहे. एका बाजूला त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट असेल, एका बाजूला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट असेल. किती टीचर कन्स्ट्रक्शन कळालं. हां, ही कॉइल म्हणजे काय, इनडायरेक्टली वायर आहे जी वाहून गेली, दुसरं काही नाही.
ओके, ते हीटर वगैरे असतं ना, हीटर बाउंड केलेलं असतं ना, तशा टाईपची कॉईल समजा. फक्त ते 2-4 टर्न्स असतात, इथं भरपूर टर्न्स असतात. ओके, ही प्रायमरी कॉईल असेल. याच्या बाजूलाच मी आता ही प्रायमरी कॉईल मधनं जर मी करंट पास करणार तर काय होईल? जर मी इथनं ही की टॅप केली, कीला काय केलं, टॅप केलं, म्हणजे काय होईल, आता करंट पास होईल. कारण सर्किट क्लोज झालं ना, सर्किट क्लोज झाल्याशिवाय करंट पास होत नाही. आलं लक्षात? आता हे तुम्ही चार्जर घेतलं समजा, या चार्जरला मी चार्जिंगला लावलं, जोपर्यंत त्याला मी मोबाईल कनेक्ट करत नाही तोपर्यंत चार्जरचं काहीच होत नाही, कारण ओपन सर्किट आहे. करंट तिथपर्यंत येऊन थांबतो. एनर्जी लॉस होत हा, इलेक्ट्रिसिटी लॉस होत असेल. कसं काय होणार इलेक्ट्रिसिटी लॉस? या वायरचा रेजिस्टन्स किती असतो? काय मुद्दा असतो माहिती का? तुम्हाला हे फ्लो समजतच नाही ऍक्च्युअली. मी तुम्हाला ते सांगितलंय, व्होल्टेज खूप महत्वाचं आहे. व्होल्टेज म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. फ्लो कधी होणार? फ्लो कधी होणार? जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होईल. इक्वल कसं काय? इक्वल झाला तर फ्लो कसं काय होणार आहे? अरे साधी गोष्ट आहे ना, पाण्याचे टाके घ्या दोन, एक पाण्याची टाकी वरती आणि एक पाण्याची टाकी खाली, टँक खाली. तर वरच्या पाण्याच्या टाकीत खालच्या पाण्याच्या टाकीत पाणी येणार की नाही? याला मोटर लावावी लागली का? मोटर लावावी लागते का याला, की वरतून पाणी खाली आणायच्या मोटर लावा? कळालं का? पण खालून पाणी वरती जात नाही ना, का? कारण डिफरन्स उलटा झाला, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात नाही सिस्टीम. मग तुम्ही या टाकीला वरती उचला, ही टाकी खाली करा, पाणी बरोबर येईल. कळालं का? सो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो आपोआप होतो. निसर्गाचा नेचरचा रूल येतो, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त त्याला वापरू शकता. सायन्स म्हणजे काय असतं? ऍप्लिकेशन, ऑनली ऍप्लिकेशन येते. नेचरला तुम्हाला चेंज करता येत नसतं कधीच, फक्त ऍप्लिकेशन करतो आपण त्याचं. सो म्हणून तो शब्द वापरतात, रिसर्च. तयार करता येत नाही माणसाला काहीच, फक्त सर्च करता येतं. हा, डिस्कवरी करता येते बस. आहे ते आहेच. आदिमानवाच्या टायमाला पण होतं आणि आता पण आहे, फक्त त्याला समजायचं नाही, आपल्याला समजतं, एवढाच फरक आहे. ओके, सो जर मी एक चार्जर लावतोय आणि त्या चार्जरला मोबाईल कनेक्ट नाही केला तर त्याच्यातून तो फ्लो होत नाही, म्हणजे त्याच्यातनं करंटच येत नाही. तो तिथे थांबतो. करंट सर्किटमध्ये तो त्याच्यातनं जाणारच नाही. तो करंट तो का जात नाही माहिती का? कारण या बाजूला जो त्याचा पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स क्रिएटच होत नाही. ओपन सर्किट आहे. जोपर्यंत हा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार नाही तोपर्यंत तो फ्लो होत नाही. आता मोबाईल लावल्याने काय होईल? ती बॅटरी डिस्चार्ज आहे ना, ती त्याला तिकडे कमी पोटेन्शियल करते, तिकडे पोटेन्शियल जास्त असतो, ऑब्वियसली फ्लो स्टार्ट होतो. कळालं का? सो जोपर्यंत सर्किट ऑफ असतं, म्हणजे डिस्कनेक्टेड असतं, तोपर्यंत करंट फ्लो होत नसतो, कारण त्याला पोटेन्शियल डिफरन्सच भेटत नाही. कळालं का? डिफरन्स भेटणं गरजेचं आहे ना. हे पॉझिटिव्ह कधी आणि निगेटिव्ह कडे येतील? जेव्हा ते एकमेकाला कनेक्ट होतील. सो हा जेव्हा कनेक्टेड होईल तेव्हा त्याच्यात किती करंट पास व्हायला लागतो? आय करंट पास व्हायला लागतो. ओके, आय करंट पास व्हायला लागणार, तो या कॉईल पर्यंत येणार, इथून आय करंट येणार. ओके, प्रत्येक डाऊट. जसं कॉईल मध्ये आय करंट येईल, होतं काय की हे अकॉर्डिंग टू ओरेस्टेड लॉ किंवा फॅराडेज लॉ, दोघांचे विचारले. फॅराडेज म्हणतो जेव्हा करंट पास होईल तर फॅराडेचा ईएमएफचा लॉ आहे समजा, पण ओरेस्टेडचा लॉ आहे ऍक्च्युअली राईट हँड थंब रूल. डिस्कस केलेलं आहे तुम्ही 7 किंवा 8 मध्ये असेल. राईट हँड थंब रूल काय असतं? एक कंडक्टर आहे, सपोज जसं की ही एक समजा एक कंडक्टर आहे. ओके, या कंडक्टर मधनं जर मी करंट पास करतोय वरतून खाली, ओके, खाल्लं वर किंवा वरतून खाली, तर याच्या आजूबाजूला म्हणजे या राऊंड रोटेशन मध्ये असे काय तयार होते? याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ते कशामुळे प्रोड्यूस होते? तिथं फ्लक्स प्रोड्यूस होतं. ओके, आणि तो जो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ती मॅग्नेटिक फील्ड ची डायरेक्शन अशी असते. म्हणजे हे बघा, कंडक्टरची डायरेक्शन थंबला आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कर्व फिंगर आहे, अशी आहे ना. म्हणून तो राईट हँड थंब रूल काय दाखवतो? हा कंडक्टरची डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन, आणि ही जी कर्व फिंगर आहे ही कोणाची डायरेक्शन? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सो हा राईट हँड थंब रूल तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही एका कंडक्टर मधनं करंट पास करणार तेव्हा त्याच्या अवतीभोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, आणि ती पण कशी प्रोड्यूस होते? कर्व फिंगर मध्ये, म्हणजे अशा टाइपची एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. अशा टाइपची एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. ओके, विदाउटच्या आजूबाजूला ओके मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते नॉर्थ टू साऊथ. आता होणार काय? हे झालं याचा पहिला पॉईंटचा विषय. सपोज मी जर असं केलं
की या कॉइलच्या मध्ये एक दुसरी कॉइल आणून ठेवून दिली. एक अनदर कॉइल आहे बाही, जिला आपण सेकंडरी कॉइल म्हणतात. ती कॉइल आणून प्लेस करतोय मी इथं. ही सेकंडरी कॉइल आहे आणि याच्यामध्ये मी एक गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे. तो रीडिंग दाखवून मला याच्यात करंट प्रोड्यूस होतो का नाही. आणि हे कनेक्टेड. ओके, गॅल्व्हनोमीटर काय रिप्रेझेंट करणार, करंट जातोय का नाही ते फक्त डिफ्लेक्ट करतो. त्याचा पॉइंटर असतो असा, जर याच्यात करंट पास झाला तर तो डिफ्लेक्ट होतो, करंट पास नाही झाला तर तो तसंच असतो. कळालं का? सिंपल आहे. डिव्हाइस आहे ते करंट डिटेक्ट करतो. करंट डिटेक्ट करतो. दोन गोष्टी पहा, करंट डिटेक्शन साठी गॅल्व्हनोमीटर, ओके, आणि करंट मेजरमेंट साठी एमीटर. गॅल्व्हनोमीटर पासूनच एमीटर तयार होतो. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. ओके, व्होल्टमीटर आणि गॅल्व्हनोमीटर, व्होल्टमीटर आणि एमीटर दोघेही डिव्हाइस कोणत्या कॉन्सेप्ट पासून तयार होतात, गॅल्व्हनोमीटर या कॉन्सेप्ट पासून तयार होतात. ते तुम्ही पहा, ते सिरीज मध्ये जोडा आणि पॅरलल मध्ये जोडा. रेजिस्टन्सला एका तुम्हाला व्होल्टमीटर आणि एमीटर भेटून जातो. गॅल्व्हनोमीटरला जर मी सिरीज मध्ये जोडला तर मला एमीटर भेटतो आणि गॅल्व्हनोमीटरला जर मी एक पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केला एक्स्ट्राचा तर मला व्होल्टमीटर भेटतो. आलं लक्षात? दोघांचे सेम कॉन्सेप्ट आहे. मग होणार काय, होतं काय माहिती का, आता फॅरेडेचं म्हणणार आहे. फॅरेडे काय म्हणतो की जर एका मॅग्नेटचे मॅग्नेटिक फ्लक्स असते, ओके, या मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक फ्लक्स झाला. हा कोणता मॅग्नेट म्हणून काम करतोय, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करणार आहे. ऍक्च्युअली मॅग्नेट होता का तो, नाही, पण तो मॅग्नेट सारखा वर्क करतो ना. मग याला म्हणणार तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळे मॅग्नेटिझम प्रोड्यूस झाले. सो याच्या जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे, ते मॅग्नेटिक फ्लक्स अशा मूव्ह होत असतात नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. ओके, तर फॅरेडेचं म्हणणं आहे की जेव्हा या मॅग्नेटिक फ्लक्स एका कंडक्टरला कट करतील, म्हणजे कोणीतरी कंडक्टर असेल तर त्या मॅग्नेटिक असा कोणीतरी कंडक्टर आहे पहा, आता मॅग्नेटिक फ्रिक्शन मध्ये आहे, तर या फ्लक्सने या कंडक्टरला कट केल्यामुळे या कंडक्टर मध्ये एक करंट प्रोड्यूस होतो. कळालं का? म्हणजे ऍक्च्युअली पहिले करंट नाही होत, पहिले ईएमएफ प्रोड्यूस होतो, ई. ओके, हे कोणाचं म्हणणं आहे, फॅरेडेचं म्हणणं आहे. सो फॅरेडेज लॉ आपण पाहिला. सो अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ही सेकंडरी कॉइल या फर्स्ट कॉइलच्या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये येते, बरोबर, जवळ असते ना ती. मग हे फ्लक्स या सेकंडरी कॉइल मुळे कट केले जाते. कटिंग होईल की नाही त्यांची एकमेकांमध्ये? कटिंग झाल्यानंतर याच्यामध्ये काय तयार होणार आहे, ऑपोजिट डायरेक्शनला ईएमएफ तयार होतो. म्हणजे याची डायरेक्शन जर क्लॉकवाईज आहे तर ईएमएफ ची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असली पाहिजे. कळालं का? नाही, याची क्लॉकवाईज आहे ना, मग याची अँटी क्लॉकवाईजच असते. इकडनं अशी सारखी तरी अशी असणार. ओके, अँटी क्लॉकवाईज म्हणजे हा क्लॉकवाईज होता, तर ही डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज. ईएमएफ ची प्रोड्यूस होणारी डायरेक्शन कशी असते, अँटी क्लॉकवाईज. ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, जो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी लागणारा फोर्स क्रिएट होतो. मग ह्या ईएमएफ मुळे त्याच्यामध्ये काय डेव्हलप होतं, हा एक प्रकारचा व्होल्टेज सप्लाय आहे, इनडायरेक्टली एक टाइपचा व्होल्टेज सप्लाय. याच्यामध्ये काय प्रोड्यूस होणार, एक करंट प्रोड्यूस होणार त्याच डायरेक्शन मध्ये. कळालं का? व्होल्टेज मुळे. आणि या करंटला तुम्ही म्हणतात इंड्यूस्ड करंट. आणि हा असतो इंड्यूस्ड ईएमएफ. कळतंय का हे? हा, महत्वाचा कॉन्सेप्ट आहे पुढच्या चॅप्टर मध्ये. आता हे काय झालं इथं काय महत्वाची गोष्ट झाली, इथं महत्वाची गोष्ट ही झाली की जादू याला म्हणतात की याला कनेक्ट केलं नाही तरी पण करंट प्रोड्यूस झाला ना, जादू झाली नाही. याला कनेक्ट केलं नाही तरी पण याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झाला, बरोबर. मग तुम्ही जे इंडक्शन यूज करतात घरामध्ये पाणी वगैरे तापवण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली खालनं काही होत नाही कनेक्शन तुमच्या भांड्यासोबत, है ना, ते मधल्या कंटेंटला काही करंट लागतो का तुम्हाला, पण तरी पण नुसती इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळे ते गरम होतं. म्हणजे फक्त कॉन्टॅक्ट नेमकं कोणाशी करतं, ही कॉइल बरोबर त्या कॉइलशी कॉन्टॅक्ट करते. म्हणजे तुम्ही हात घाला काही प्रॉब्लेम नाही. कळालं का? या ठिकाणी मी असा माझा हात जरी ठेवला तरी काही प्रश्न येत नाही, हे बरोबर याच्यामध्ये करंट प्रोड्यूस करणार. कारण तुमचा हात मॅग्नेटिक फ्लक्सला कट करणार, पण तुम्ही कंडक्टर नाहीये ना, म्हणजे आहे पण तितके चांगले कंडक्टर नाही जेवढे असले पाहिजे. इथे चांगला कंडक्टर लागतो हे इंडिकेट होण्यासाठी. हा कॉन्सेप्ट समजला काय याला म्हणतात म्युच्युअल इंडक्शन. पण सर ते हाय मॅग्नेटिक फ्लक्स असली तर बसेल ना करंट?
कंडक्टरवर डिपेंड आहे ना. नाही आपल्याला हा मग जास्त करावं लागेल खूप. पण ते चुकीचं आहे. जास्त मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर तुम्ही जाणार ना तर तुमच्या सेल्स डॅमेज व्हायला लागतात, कॅन्सर होऊ शकतो. माहिती असेल ना. आता ते बरेच एक्सरेज वगैरे असतात, नंतर गॅमा रेज असतात, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण जात नाही लोक आणि तिथून पण कॅन्सर व्हायचे चान्सेस असतात. पण सेल डॅमेज होतात ना. ते रेडिएशन रेडिएशन म्हणजे काय? गॅमा रेज असतात. अल्फा बीटा गॅमा माहिती असेल ना. गॅमा रेज आता कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात रेडिएशन. सर्वात शेवटची स्टेज असली तर म्हणजे खूप आतला पार्ट आहे आणि तुम्हाला कॅन्सर बिलकुल म्हणजे त्याला काहीच करता येत नाही. आता त्या गाठीला काढता पण येत नाही, काहीच करता येत नाही. तर दॅट टाइम मग तुम्ही कोणत्या रेजचा यूज करणार? गॅमा रेजचा यूज करणार. पण गॅमा रेज यूज करणं खूप सोपं आहे कारण ते काय रेज मारले म्हणजे काही त्याला सर्जरी वगैरे काही नाही, फक्त रेज सोडायचे. पण प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या बाकीचे पार्ट पण डॅमेज करून टाकतात ते. असं आहे ना. नाहीतर लोकांना काय कॅन्सरची भीतीच राहिली नसती. गॅमा रेज सोडून त्या संपला विषय. सेल डॅमेज ज्या सेल बगावत करतात. कॅन्सर माहिती काय असतो? हा सेलची बगावत असते है ना. तो रोबोट पिक्चर सारखं येते. पहिला रोबोट पिक्चर तो चिठ्ठी कसा बगावत करतो तशा तुमच्या सेल तुमच्या शरीराविरुद्ध बगावत करतात आणि मग तेवढा बगावत केलेला म्हणजे जो रिबेलियन असतात ते रिबेलियन सेल जे असतात त्यांना डॅमेज करण्यासाठी तुम्ही गॅमा रेजचा यूज केला तर त्या मरून जातो. मग ते बाकीच्यांना पिटवत नाही असं आहे. तर गॅमा रेज वगैरे हे रेज वगैरे पण असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या हे पण असतात. सिटी स्कॅन, एमआरआय, तुम्हाला याच्यामध्ये रेझोनन्सच्या बऱ्याच गोष्टी समजतील. मला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात कधी कधी स्टुडंट की सर डॉक्टर लोकांना का बरं गरज आहे फिजिक्सची. तर मी त्याला तेच सांगतो, एमआरआय म्हणजे काय तुम्हाला माहिती का? सिटी स्कॅन माहिती का? प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन थोडी असतं त्यांना स्कॅन. त्यांना माहिती तर पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे. माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे आज कोण विचारते त्यांना याच्यात काय आहे? तसं नसतं रे. आणि ते पण डॉक्टर थोडी काढतात ते रिपोर्ट. मग ऍक्च्युअली 12वी पर्यंत तर बेसिक फक्त येते. आता हे फक्त बेसिक आहे की नाही. हो. ऍक्च्युअल ऍप्लिकेशन तर तुम्हाला ते मशीन कुठं बनतं? इंजिनिअरिंग मध्ये. इंजिनिअरिंगचा पार्ट झाला. तुम्हाला फक्त बेसिक दिलं जातं की बाबा काय करावे. पण डॉक्टर लोकांचा बराच मोठा प्रश्न असतो कधी कधी की आम्हाला का बरं फिजिक्स शिकवतात तुम्ही. पण त्याच्याशिवाय तुमचा पत्ता हलत नाही. आज कुठलाही डॉक्टर असेल त्याला पहिले तो सांगतो हे टेस्ट करून घ्या, ते टेस्ट करून घ्या, ते टेस्ट करून घ्या. इंजिनियर शिवाय डॉक्टर काही कामाचा आहे का? तो फक्त नाडीच चेक करणार, तेवढंच येतं त्याला बिना इंजिनिअरिंगचा. हा चला ठीक आहे. त्या मेजरिंग डायसेक्शन समजलं का तुम्हाला? तर बघा हा कॉन्सेप्ट मध्ये आता ईएमएफ किती इंड्यूस होणार. तर हा ईएमएफ फर्स्ट कॉइल टू सेकंड कॉइल आणि सेकंड कॉइल टू फर्स्ट कॉइल अशा फॉर्मॅटमध्ये इंड्यूस होत असतो. आता नॉर्मली तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये की तुमच्या डेरिव्हेशन मध्ये जे तुम्हाला 2 to 1 दिलेलं आहे म्हणजे 2 to 1 म्हणजे याच्यामध्ये किती ईएमएफ इंड्यूस झाला, याच्यामध्ये किती फ्लक्स इंड्यूस झाला. सो हा जो फ्लक्सचा पार्ट आहे तर याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झालेले आहे म्हणजे M21 म्हणजे सेकंड कॉइल मध्ये बिकॉज ऑफ फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड पहिल्या मॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे सेकंड कॉइल मध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होईल त्याची गोष्ट करतोय. ओके ते एकमेकाला कनेक्ट करणार. आता या ठिकाणी कसं आहे माहिती का? सी शॉर्ट मध्ये सांगतो सगळं. मग हे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे टोटली कोणावर डिपेंड असणार तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक फ्लक्स टोटली डिपेंड असतो कोणावरती? करंटवरती. हे तुम्ही I1 करंट समजून घ्यायला. पण हे आपण ऑलरेडी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट असतो. जेवढा करंट देणार तेवढा फ्लक्स होतो. याच्यामध्ये हे फ्लक्स किती प्रोड्यूस झालं तर 5 to 1 प्रोड्यूस झालं आणि याच्यामध्ये करंट किती दिला होता? I1 दिला होता. हे प्रोपोर्शनॅलिटी काढायचं असेल तर एक कॉन्स्टंट टाकावा लागतो. मागच्या वेळेस आपण काय टाकला होता? सेल्फ इंडक्टन्स मध्ये L टाकला होता कारण एकच कॉइल होती ना, तो L टाकला होता सेल्फ इंडक्टन्सचा कॉन्स्टंट. याच्यामध्ये काय होतं हे 2 1 मध्ये इथं इक्वल टू इथे M टाकावा लागतो. M का? म्युच्युअल इंडक्टन्सचा कॉन्स्टंट. समजलं का? L म्हणजे सेल्फ इंडक्टन्स असतो. सेल्फ इंडक्टन्स ओके आणि M म्हणजे काय? म्युच्युअल इंडक्टन्स. दोघं इंडक्टन्सच आहेत फक्त एक सेल्फ इंडक्टन्स आहे एक म्युच्युअल इंडक्टन्स आहे. कळतंय का इकडे? इकडे लक्ष द्या आदित्य, मोबाईल खाली ठेवा. सो याच्यामध्ये हे पहा मग या ठिकाणी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हे I1 येणार. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मी इथे टाकणार
हे फ्लक्स तुमचं 2 to 1 होतं. सो सेकंड कॉइल मध्ये बिकॉज ऑफ फर्स्ट कॉइल सो हे मॅग्नेटिक इंडक्शन पण 2 to 1 असतं. क्लिअर? हा फॉर्म्युला तुम्हाला इथे भेटून जातो. मग आता याच्यामध्ये ईएमएफ किती इंड्यूस झाला? तर हा ईएमएफ किती इंड्यूस झाला असेल? परत तोच फॉर्म्युला. व्होल्टेज ईएमएफ किती इंड्यूस होतो? तर तुम्ही जेवढं फ्लक्स देणार डिवाइड बाय टाइम. फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्होल्टेज ना, ईएमएफ नाही ठेवला. ईएमएफ चा फॉर्म्युला होता फ्लक्स डिवाइड बाय टाइम rt. ओके. सो या ठिकाणी चेंज इन ईएमएफ जर असेल तर d phi upon dt येणार. छोटासा जो ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे स्मॉल ईएमएफ तो चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. किती टाइमात किती फ्लक्स चेंज होतील म्हणजे किती फ्लक्स कट होतील त्याच्यानुसार तो ईएमएफ ची व्हॅल्यू डिसाइड होते. नाही कळलं? जर हा कमी रोटेट होणार अशा टाइपचा म्हणजे कमी होत स्लो स्पीडने होत असेल तर टाइम जास्त लागतो ना. मग याच्यामध्ये ईएमएफ पण स्लो म्हणजे कमी होतो. जर हा फास्ट कट करेल याला एकदम जोरात तर याच्यामध्ये टाइम कमी टाइममध्ये जास्त कटिंग होते. सो या ऍक्च्युअली ईएमएफ ची व्हॅल्यू पण जास्त असते. आता या ठिकाणी ही जे कॉईल आहे ते हलत नाही. या ठिकाणी कोण आलतं? हे फ्लक्स आलतं. मागे डिस्कस केलेलं आहे आपण. आयदर तुम्ही कॉईलला हलवा किंवा फ्लक्सला हलवा. फ्लक्स का हलतील? फ्लक्स का हलतील? पुढे मागे होतील फ्लक्स का? तुम्ही करंटला कमी जास्त करणार आहे. हे जे करंट येणार तुम्ही हे कमी जास्त केल्याने हे फ्लक्स पण पुढे मागे होतील. आणि करंट कसं कमी जास्त करेल? रेओस्टॅटची व्हॅल्यू कमी जास्त करा. आपोआप करंटची व्हॅल्यू फ्लक्च्युएट होत चालते. कळालं का? अल्टरनेटिंग करंट दिला जातो इथं एसी. मग पुढे बघा d phi upon dt. मग हे माहिती तुम्हाला. आता या ठिकाणी phi म्हणजे कोण आहे? हे 2 1 आहे ना. प्लस 2 1 प्रोड्यूस होणार. सो या ठिकाणी त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. m2i m21 i1. क्लिअर? काय भेटली तुम्हाला व्हॅल्यू? किंवा याच्यामध्ये फ्लक्सची व्हॅल्यू अजून दुसरी टाकणार समजा आपण दुसरीवर टाकू शकतो i1 वगैरे. काय असणार पाहिजे? m is equal to phi 2 ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे आलेली? m21 i1. m21 म्हणजे समजतं ना सेकंड कॉइल मध्ये फर्स्ट कॉइल मुळे प्रोड्यूस झालेला मॅग्नेटिक इंडक्शन चा कॉन्स्टंट आहे. कळलं का? कारण इंडक्शन सेकंड कॉइल मध्ये प्रोड्यूस होते. सो दॅट्स व्हाय त्याला 2 1 लिहिलं. या ठिकाणी phi 2 ची व्हॅल्यू टाकतो मी. ही काय टाकतो? m21 i1 डिवाइडेड बाय dt. क्लिअर? आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह होता. याच्यामध्ये m21 कॉन्स्टंट निघेल कारण तो कॉन्स्टंट टर्म असते. कॉन्स्टंट आहे ना तो. मग चेंज फक्त कोण होणार आहे? करंट. चेंज फक्त कोण होणार आहे? करंट. मग di upon dt झालं की नाही ते? आता तो m21 कॉन्स्टंट म्हणून डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कळालं का हे? ओके. मग त्यानंतर याची डायरेक्शन राहील रिव्हर्स. का? कारण तुमची करंटची डायरेक्शन जर क्लॉकवाईज होती तर जो इंड्यूस्ड ईएमएफ झाला किंवा ईएमएफ प्रोड्यूस झाला किंवा करंट प्रोड्यूस झाला त्याची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे. सो अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ईएमएफ ची डायरेक्शन मायनस ऑफ करंटच्या डायरेक्शन एवढी असली पाहिजे. हे डाऊट टीचर? हां करताय हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण. फक्त म्युच्युअल इंडक्शन मध्ये पाहतोय. मग आता याच्यातून थोडंसं पुढे या की जर आपण I2 करंट फ्लो करतोय सेकंड कॉइल मधनं तर मग होतं काय की मॅग्नेटिक फ्लक्स जे प्रोड्यूस होतात ते सेकंड कॉइलचे पण प्रोड्यूस होतात आणि फर्स्ट कॉइल मध्ये ते कट करायला लागतात. म्हणजे या ठिकाणी प्रॉब्लेम हा आहे की हा याला देतो आणि हा याला देतो. आता कॉन्सेप्ट कडे आला की पर्यंत कॉन्सेप्ट किती वेळ बाकी आहे? 5 मिनिटं बाकी आहे ना? आता इथून महत्वाची गोष्ट आहे म्युच्युअल इंडक्शन मध्ये समजा जर याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालेला आहे समजा आपण या करंटला I2 म्हणू. ओके. सपोज काय करंट प्रोड्यूस झाला याच्यामध्ये? I2. याच्यात पण करंट पास होईल की नाही? मग परत हेच कॉन्सेप्ट इकडे पण लागेल ना. एका कॉइल मधनं जर करंट पास होणार तर त्या कॉइल मधनं करंट पास झाल्यामुळे त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते की नाही? मग हा पण स्वतःची काय तयार करेल? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल की नाही? हा कळतंय ना? मग ही मॅग्नेटिक फील्ड कोणाला जाऊन कट करणार? प्रायमरी कॉइलला. नाही कळालं? सेम कॉन्सेप्ट आहे रिवर्स झाला होता. मग या I2 मुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली तिने जाऊन या प्रायमरी कॉइलला कट केला. मग या प्रायमरी कॉइल मध्ये एक ईएमएफ इंड्यूस होईल की नाही? तो बी ऑपोजिट डायरेक्शनला. ओके. मग याच्यावर जो ईएमएफ इंड्यूस होतोय त्याला तुम्ही म्हणतात E12 21 असं ते नॉमेनक्लेचर आहे. म्हणजे हे जर इथं हा जो पहिला ईएमएफ प्रोड्यूस झाला होता इथं
याला म्हणणार मी 2 to 1 म्हणजे सेकंड कॉइल मध्ये प्रोड्यूस झाला बिकॉज ऑफ फर्स्ट कॉइल 2 1 कळलं का किंवा तुम्ही याला करंट मध्ये पण म्हणू शकता तसं कारण प्रोड्यूस झाला 2 1 सेकंड कॉइल मध्ये प्रोड्यूस झाला बिकॉज ऑफ फर्स्ट कॉइल ओके आणि याच्या इन्फ्लुएन्स मुळे हे जे मॅग्नेटिक फ्लक्स याला कट करतील या कटिंग मुळे जो याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे ओके आता तो कसा होईल याचा करंट अँटी क्लॉकवाईज होतो याचा करंट याचा ईएमएफ क्लॉकवाईजच तयार होणार कळलं का परत रिवर्स होईल ना तो म्हणजे हा पूर्ण ते ईएमएफ मध्ये इंड्यूस होईल अजून मग हा जो ईएमएफ इंड्यूस होईल याला तुम्ही काय म्हणणार 1 2 म्हणजे काय फर्स्ट कॉइल मध्ये ईएमएफ प्रोड्यूस झाला बिकॉज ऑफ सेकंड कॉइल नाही कळत जे बोलत आहे हा मग हा जो ईएमएफ प्रोड्यूस होईल याच्यामुळे पुन्हा याच्यात करंट प्रोड्यूस होणार आहे कळलं का हा मग ते करंट पुढे अजून असेल ऐक समजा मग इथपर्यंत कळलं का तुम्हाला मग आता याचा पण इंडक्टन्स निघेल ना तर या सेकंड ऑप्शनचा कसं असेल की याचा जो फ्लक्स तयार होणार आहे 1 to 2 म्हणजे हे जे फ्लक्स तयार झालं होतं सेकंड कॉइल मुळे फर्स्ट कॉइल मध्ये जाणारा फ्लक्स म्हणजे सेकंड मुळे फर्स्ट मध्ये सेकंड कॉइल मुळे प्रोड्यूस झालेला फ्लक्स ते कोणावर डिपेंड असणार त्याच्या करंट वरती म्हणजे कोणावरती आयडी वरती केवढा विचार जसं याचं झालं होतं बा हे जाणारी इकडे जाणारा फ्लक्स हे त्याच्या करंटवर डिपेंड होतं तसं तिकडे येणारा फ्लक्स हे कोणाच्या करंटवर डिपेंड असणार त्याच्या करंटवर डिपेंड असणार ओके मग होणार काय या प्रोपोर्शनॅलिटी काढण्याच्या म्हटल्या 1 to 2 म्हणजे सेकंड कॉइल मध्ये फर्स्ट कॉइल मध्ये प्रोड्यूस होणारा फ्लक्स इज इक्वल टू m ऑफ 1 2 into i2 असेल विदाउट विचार परत हे प्रोपोर्शनॅलिटी निघालं म्हणून इथं म्युच्युअल इंडक्टन्सचा कॉन्स्टंट येणार पण कॉन्स्टंट मध्ये फरक झाला इथं 2 to 1 होता इथं 1 to 2 आहे हे 2 to 1 काय रिप्रेझेंट करतो वन कॉइल मुळे सेकंड कॉइल मध्ये होणार मॅग्नेटिक इंडक्शन आणि 1 2 काय रिप्रेझेंट करतो सेकंड कॉइल मुळे फर्स्ट कॉइल मध्ये होणार रिप्रेझेंट म्हणजे पहिला म्हणजे त्याच्यामध्ये होत असतं दुसरा नंबर जो असतो तो त्याच्यातून होत आहे असं रिप्रेझेंट ओके हा मग आता इथून परत ईएमएफ प्रोड्यूस होणार याच्यामध्ये हा E12 जसं याच्यात झाला होता का 2 to 1 बरोबर तर हा ईएमएफ E12 कसा असतो तर हा मायनस असणार त्याचा म्युच्युअल इंडक्टन्स कोएफिशिएंट असणार 1 2 आणि त्याचा चेंज इन करंट म्हणजे चेंज इन I2 अपॉन dt असणार हे डाऊट विचार हा याला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स या ठिकाणी या इथपर्यंत फक्त होतं सेल्फ इंडक्टन्स म्हणजे जवळपास बाजूच्या पुन्हा या ठिकाणी दोनही ठिकाणी ईएमएफ प्रोड्यूस होतो पहिली कॉइल दुसऱ्या करते दुसरी कॉइल पहिल्या करते हा हे कळलं का मग इथपर्यंतचे फॉर्म्युले तुम्हाला समजले हे कळतंय का मी काय सांगतोय ते याला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स आणि जर सिमेट्री असेल म्हणजे दोघं ठिकाणी जर सारखीच कॉइल असेल एक्झॅक्ट सेम जर कॉइल तुम्ही यूज केली म्हणजे प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स सेम आहेत मटेरियल सेम आहे सर्व सेम आहे तर हा म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू चेंज होत नाही आलं का लक्षात कारण ती व्हॅल्यू सेमच आहे कारण बिकॉज ती मटेरियलवर डिपेंड आहे ती कोणावर डिपेंड आहे मटेरियलवर डिपेंड ओके बस इथपर्यंत थांबू वाटलंच आपण जास्त होईल तो कॉन्सेप्ट कळाला नाही असं कोणी